भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। हा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार असून जागतिक स्तरावर महाराष्ट्राला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। धमाल हास्याची पर्वणी असलेल्या यंदाच्या विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत यथा प्रजा तथा राजा या एकांकिकेनं मनोहर कोलते पुरस्कृत दादा कोंडके स्मृती करंडकावर आपलं नाव कोरलंय। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे धमाल नाटक सादर केलंय। पुण्यात येत्या 13 डिसेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून या लोक अदालतीमध्ये नागरिकांना आपली प्रकरणं तडजोडीनं मिटवण्याची संधी असल्याचं जिल्हा विधी सेवा विभागाकडून सांगण्यात आलं। येत्या 27 सप्टेंबर म्हणजेच पर्यटन दिनापासून महात्मा गांधी जयंतीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात पर्यटन सप्ताह साजरा होणार आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन स्थळं, धार्मिक सांस्कृतिक ठिकाणं, कृषी पर्यटन केंद्रांना नागरिकांनी भेटी द्याव्यात, शाळा महाविद्यालयांनी सहली काढाव्यात असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं। सातारा येथे झालेल्या 14व्या हिल मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या 36 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदवला। 21 किलोमीटरची ही खडतर शर्यत देशभरातून आलेल्या 8,210 धावपटूंनी पूर्ण केली। या सर्वांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार देखील करण्यात आला। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलत आपल्या दोनही मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करून दिलाय। या शाळेत मराठी, आदिवासी आणि अहिराणी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे शासकीय शाळांविषयी जनतेत विश्वास वाढण्यास मदत मिळाली आहे। रॉयल एनफील्डने त्यांच्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या क्रुझर मेटिओर 350 मॉडेलचं अपडेटेड व्हर्जन भारतात लॉन्च केलंय। ही बाईक नवीन रंगांच्या पर्यायांसह अपडेट करण्यात आली असून नवीन वैशिष्ट्यांसह ती ग्राहकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे। पी.व्ही. सिंधूनं गुरुवारी थायलंडच्या 6व्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा 21-15, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव करत चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे।